तर आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे वांद्र्यामधल्या रंगशारदा या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि रंगशारदा सभागृहामध्ये आज मनसेची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि त्यासाठी आता राज ठाकरे रंगशारदामध्ये पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आणि ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय। मनसेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। पदाधिकारी आणि नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर मनसेला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर आपला पक्ष मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंकडून आजच्या या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे, कानमंत्र दिला जाणार आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। राज ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत आणि ते पत्रकारांशी सध्या संवाद साधतायत। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। रंगशारदा सभागृहात राज ठाकरे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसेचे नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात कानमंत्र दिला जाणार आहे, त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यामुळे आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। राज ठाकरे पत्रकारांशी सध्या संवाद साधत आहेत आणि या बैठकीपूर्वीची ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। राज ठाकरे काहीतरी पत्रकारांशी बोलतायत, त्यामुळे ते नेमकं काय बोलतायत हेही पाहणं महत्त्वाचं आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बैठकीपूर्वी ते आता सभागृहात दाखल झालेले आहेत। हॉटेल रंगशारदामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते सभागृहामध्ये जातील आणि त्यांच्या बैठकीला सुरुवात होईल। मात्र तत्पूर्वी ते पत्रकारांशी काहीतरी बोलतायत, त्यामुळे नेमकं काय पत्रकारांशी बोलतायत हे आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणारच आहोत। पण पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सध्या राज ठाकरेंनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। बैठका ते घेत आहेत आणि आजची सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आहे। तर आगामी काळामध्ये 2029 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मनसेनं आत्ताच रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। स्थानिक पातळीवर आपल्याला आपलं पक्ष मजबूत करायचं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसहित सर्वांनीच योग्य पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे या संदर्भात काय नेमक्या सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर रंगशारदा सभागृहातून ही झी24 तासवर आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। यावेळी राज ठाकरे आता पत्रकारांशी संवाद साधत आहेत हे सुद्धा आपण पाहतोय। तर मनसेची ही आताची महत्त्वाची बैठक आणि रंगशारदा हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।